शिवसेनेला केंद्रात आणखी 2 मंत्रिपद मिळणार का याबाबत सध्या राजकीय वर्तुळामध्ये बरीच चर्चा सुरू झाली आहे। एक केंद्रीय मंत्रिपद आणि एक राज्य मंत्रिपद मिळणार अशी एक चर्चा सुरू आहे। शिवसेना खासदारांचं संख्याबळ आता वाढलंय आणि या संख्याबळानुसार सत्तेमध्ये वाटा सुद्धा वाढणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। शिवसेनेच्या खासदारांचं संख्याबळ आता वाढल्यानं पक्षाचा केंद्रातल्या सत्तेत सुद्धा वाटा वाढणार असल्याची चर्चा आहे। त्यामुळे आता आणखी 2 मंत्रिपद शिवसेनेच्या वाट्याला येणार का हे पाहायचंय। एक केंद्रीय मंत्रिपद असेल, एक केंद्रीय राज्य मंत्रिपद अशी 2 मंत्रिपद येणार असल्याची माहिती कळते। श्रीकांत शिंदे कॅबिनेट मंत्री होणार असल्याची चर्चा आहे, तर केंद्रीय राज्यमंत्रीपद शिवसेना युबीटीतून आलेल्या एका खासदाराला दिलं जाईल अशी ही चर्चा आहे। सध्या प्रतापराव जाधव हे केंद्रामध्ये राज्यमंत्रीपदी आहेत, त्यांच्या व्यतिरिक्त आणखी 2 मंत्रिपद मिळणार असल्यानं एकूण 3 मंत्रिपद आता शिवसेनेकडे असतील अशी ही चर्चा सुरू आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी मनोशी पाठक सध्या आपल्याबरोबर जोडल्या गेलेत। मनोशी, एकंदरीतच ऑपरेशन टायगर सक्सेसफुल झाले, त्यामुळे दिल्लीमध्ये सुद्धा आता शिंदेंचं वजन निश्चितच वाढलेलं आहे। मंत्रिपदांची संख्या शिवसेनेकडे येणारे आता वाढेल अशी एक शक्यता वर्तवण्यात येते। काय काय नेमकी या निमित्तानं आता चर्चा सुरू झाली आहे? जेव्हा ठाकरेंचे खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतात तेव्हा अर्थातच 2 गोष्टी घडतात। प्रामुख्याने ते म्हणजे केंद्रातलं शिवसेनेचं एकनाथ शिंदेंचं वजन वाढतं आणि सोबतच राज्यातली बार्गेनिंग पॉवर सुद्धा वाढते। एकीकडे बघायला गेलं तर केंद्रामधलं जेव्हा शिवसेनेचं वर्चस्व आपल्याला वाढताना बघायला मिळतं, वजन वाढताना बघायला मिळतं, तेव्हा अर्थातच शिवसेनेची एकनाथ शिंदेंची ही अपेक्षा असायला हरकत नाही की आता जास्तीत जास्त मंत्रिपदं, किमान एकपेक्षा जास्त मंत्रिपदं ही आता शिवसेनेच्या खात्यामध्ये असायला हरकत नाही। यामध्ये प्राधान्यक्रमाने जी चर्चा सध्याच्या घडीला सुरू आहे राजकीय वर्तुळात ती अशी की शिवसेनेला आता 6 खासदारांच्या या इनकमिंग नंतर 2 मंत्रिपदं मिळू शकतात। यामध्ये एक कॅबिनेट मंत्रिपद असेल तर दुसरं राज्य मंत्रिपद असेल। सध्याच्या घडीला प्रतापराव जाधव यांना राज्य मंत्रिपद आहे, मात्र कॅबिनेट मंत्रिपद मिळणं शिवसेनेला ही खूप मोठी गोष्ट ठरणार आहे, एकनाथ शिंदेंसाठी आणि शिवसेनेसाठी सुद्धा। आणि त्या कॅबिनेट मंत्रिपदासाठी विशेषत्वाने एकनाथ शिंदे यांचेच पुत्र श्रीकांत शिंदे यांचं नाव सध्याच्या घडीला चर्चेत आहे। वर्धापन दिनाचा जो सोहळा झालेला होता शिवसेनेचा, त्यावेळेस आपण बघितलं की श्रीकांत शिंदेंची वर्णी ही काही महत्त्वाच्या पदांवर लागावी किंवा त्यांना काही महत्त्वाची जबाबदारी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली होती आणि तो संपूर्ण निर्णय एकनाथ शिंदेंनी आपण आपल्या कार्यकर्त्यांवर, प्रमुख नेत्यांवरती सोडत आहोत असं सुद्धा जाहीर केलं। यामध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीतला त्यांचा समावेश असेल किंवा दुसरीकडे काही राज्यासाठी असणारी महत्त्वाची पदं असतील, संघटनात्मक पदं असतील, अशा प्रकारची जबाबदारी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली होती। आता श्रीकांत शिंदे यांचं नाव जेव्हा कॅबिनेट मंत्रिपदाच्या रेसमध्ये घेतलं जातं तेव्हा निश्चितपणे एकनाथ शिंदे आणि शिवसेनेसाठी ही सर्वात मोठी संधी असणार आहे। सोबतच ठाकरेंकडून जे खासदार आलेले आहेत एकनाथ शिंदेंकडे, त्यांना हे रिटर्न गिफ्ट म्हणून कदाचित राज्यमंत्री पद सुद्धा दिलं जाऊ शकतं। अर्थात यापैकी 6 पैकी एकाचीच वर्णी या ठिकाणी लागू शकते, त्याच्यामुळे 6 पैकी तो एक चेहरा कोण यामध्ये सुद्धा आता रस्सीखेच सुरू होऊ शकते आगामी काळात। त्याच्यामुळे ज्या लोकांना खरं तर ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंकडे येणं जड गेलेलं होतं, त्यांच्यापैकी कुणाची वर्णी लागते का हे बघणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। निश्चितच मनोशी, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। मनोशी पाठक आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर